कोण काय सांगू शकतो? लांबी मोजायचं. अच्छा, अजून कशाची लांबी मोजाल मग यांनी? कशाची मोजाल? जमिनीची. हा, कशाची? जमिनीची. तर या ठिकाणी बघा या साहित्याचं नाव आहे भूमापन सायकल. बघा सायकल सारखं वाटतं की नाही आपल्याला? हो. जसं तुमची एका चक्कीची जी सायकल असते आहे ना, हो, त्याच्यात बऱ्याचशा स्पर्धा पण होतात किंवा तुम्ही खेळत असता किंवा लहान मुलांचं जे गाडा असते छोटंसं असते आहे ना, हो. तर अशा पद्धतीने याची रचना केलेली आहे. बघा आता हे कशी आहे तर हे एक सर्कल आहे या ठिकाणी दाखवलेलं आणि ते काहीतरी नाव लिहिलेलं दिसतं. काय आहे? स्टार्ट आहे. म्हणजे इथून सुरुवात झाली. इकडे बघा हा 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 50. त्यानंतर इकडे पुन्हा अधिक 75 आणि इकडे 95, 96, 97, 98, 99 आणि हा पॉईंट येतो 100चा. म्हणजे किती अंक दिलेले इथे? 1 ते 100 पर्यंत. बघा इथून 1 पासून सुरू केला 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. आणि याला एक ॲरो दिसत आहे, मला बाण दिसत आहे का? हो. हां, तर याच्या मदतीने आपण जमिनीची लांबी मोजू शकतो. कशी? जमिनीची लांबी आपल्याला मोजता येते. मग याला हँडल कसं करायचं, कसं हाताळायचं? तर बघा आपल्याला जिथून मोजायचं आहे तिथून आपण त्याला मोजल्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल आपण हा टेबलच घेऊया. आपण या टेबलची सगळ्यांनी ते मोजायचे. आता आपल्याला या ठिकाणी मी याला टेबलवर या ठिकाणी ठेवते. बघा दिसत आहे का? आणि मी इथून याला सुरू केल्यानंतर हा बाण फिरत आहे, पण बाण सोबतच या चाकावरचे आकडे सुद्धा फिरताना तुम्हाला दिसत आहे. दिसत आहे का? हो. हां, आणि थोडंसं आता ऑब्झर्व करा. हां, इथे काय होतं रे? आवाज येतो थोडासा. बघा हां, पुन्हा ऑब्झर्व करा. बघा आला का आवाज? म्हणजे हा आवाज काय दाखवतो आणि तिथं ते थोडंसं अडकल्यासारखं होते. म्हणजे जेव्हा हे एक राऊंड पूर्ण होतं याचं, या बाणाचा या स्टार्ट पॉईंटवर जेव्हा पुन्हा डबल येते ते त्यावेळेस हे अंतर जे आहे, आता या टोकापासून तिथपर्यंत अंतर किती झालं मग? 100. आता हे काय असेल मग? सेंटीमीटर आहे ना. 100 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर म्हणजे हे मीटर. किती झालं? म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे एक सायकल सारखं हाताळून आपण याला जागेची लांबी मोजण्यासाठी किंवा अंतर मोजण्यासाठी याचा वापर करू शकतो आणि सहज इझिली कोणीही याला हँडल करता येईल. का? बघा आपण खाली पण करू शकतो. आता आपला स्टार्ट पॉईंट कुठे गेला? हां, इथे आलेला आहे. बघा आता चला इथे आता इथून मोजत आहे. चला लक्षात घ्या. दिसत आहे का मुलींना? बघा आता इथून आवाज आला. आला कट आवाज? म्हणजे या 4 पर्शांचं अंतर किती झालं मग? 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. म्हणजे अशा पद्धतीने आपण या भूमापन यंत्राचा वापर करून जमिनीची लांबी मोजण्यासाठी, अंतर मोजण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. जमिनीचीच म्हणून नाही, आपण कुठल्या वस्तूची